नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी स्वातीज बेकिंग वर्ल्ड मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे की स्क्वेअर शेपला परफेक्ट फिनिशिंग कशी द्यायची. राऊंड शेपला आपल्याला फिनिशिंग देताना इझी जाते, पण स्क्वेअर शेपला फिनिशिंग देताना आपल्याला थोडं जड जाते. तर आज आपण तेच बघूया. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. आधी आपण बघूया की केक कसा बेक करत. त्यासाठी मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यात एक स्टँड ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम एकदम लो केलेली आहे आणि पातेल्याला 5 मिनिटं प्रीहीट करायला ठेवायचं आहे. नंतर आपण स्क्वेअर शेपच्या टीनला ऑइल ब्रशने ऑइल लावून घेऊया आणि नंतर आपण बघूया की आपल्याला प्रीमिक्स किती घ्यायचं. आपल्याला 160 ते 170 ग्रॅम आपण हाफ केजी साठी प्रीमिक्स घेतो. तर त्यात आपल्याला थोडं थोडं करून पाणी मिक्स करायचं आहे आणि प्रीमिक्सची कन्सिस्टन्सी आपल्याला मीडियम ठेवायची आहे. तर असं आपण थोडं थोडं पाणी त्याच्यात ऍड करायचं आहे आणि हे रेडीमेड प्रीमिक्स असते, यात बाकी काही टाकायचं गरज नाही. फक्त आपल्याला 1 टेबलस्पून ऑइल टाकायची गरज आहे. तर आपण 1 टेबलस्पून ऑइल टाकून घेऊया आणि चांगलं व्यवस्थित फेटून घेऊया. तर आपण जो केक टीन तयार केलेला आहे त्यात हे बॅटर सर्व काढून घेऊया. तर आज आपण बघणार की स्क्वेअर शेपला कशी परफेक्ट फिनिशिंग द्यायची आहे. राऊंड शेपला आपण परफेक्ट फिनिशिंग पटकन देऊ शकतो, पण स्क्वेअर शेपला थोडीशी फिनिशिंग द्यायला जड जाते. तर आपण आज इझी मेथड त्याची बघूया. तर मी या केक टीनला 30 मिनिटासाठी बेक करायला ठेवलेलं होतं आणि 30 मिनिटे झाल्यावर आपला स्पॉन्ज एकदम रेडी आहे. तर आता आपण बघूया की आपल्याला कोणतं व्हिप क्रीम घ्यायचं आहे. तर व्हिप क्रीम बरेचसे कंपनीचे असतात, तुम्ही कोणतं पण यूज करू शकता. मी इथे ट्रोपोलाइट घेतलेला आहे. तर आपण हाफ केजी साठी 1 कप घेतो आणि हा स्क्वेअर शेप आहे म्हणून मी थोडं जास्त घेतलं आहे, कारण स्क्वेअर शेपला थोडंसं जास्त क्रीम लागते. आणि हे क्रीम आपल्याला व्यवस्थित बीट करून घ्यायचं आहे आणि क्रीम हे लिक्विड फॉर्म मध्येच आपल्याला घ्यायचं आहे. जर आपण डायरेक्ट फ्रीजर मधलं क्रीम घेतलं तर ते व्यवस्थित बीट होणार नाही. केक करण्याच्या 3-4 तास आधी आपल्याला क्रीम हे फ्रीजर मधून फ्रीज मध्ये काढून ठेवायचं आहे, जेणेकरून ते लिक्विड फॉर्म मध्ये येईल आणि लिक्विड फॉर्म मध्ये येईल आणि ते चिल्ड पण हवं आहे आपल्याला. असं नाही की ते आपण बाहेर काढून ठेवू शकतो, आपल्याला ते फ्रीजर मधून फ्रीज मध्येच काढून ठेवायचं आहे, तेव्हा ते लिक्विड. आणि उन्हाळ्याच्या दिवसात जर आपल्याला क्रीम बीट करायचं असेल तर आपण त्याखाली आईस क्यूब घेऊ शकतो, म्हणजे आपलं क्रीम चिल्ड राहील आणि व्यवस्थित बीट होईल. आणि 5 ते 7 मिनिटं आपल्याला क्रीम बीट करायला लागतात. क्रीम आपल्याला नेहमी फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे. क्रीम जर आपण फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवलेलं नाही, खालच्या साईडने ठेवलं तर ते खराब होण्याची शक्यता असते, म्हणून क्रीम हे फ्रीजरमध्येच ठेवायचं. तर आपलं क्रीम इथे परफेक्ट बीट झालेलं आहे. तर हे बघा, जर आपलं क्रीम परफेक्ट बीट झालेलं असेल तर आपल्या मशीनचे जे पाते आहेत ते एकदम भरून येतात आणि आपल्या हाताला मशीन जड लागते. तर आता आपला बेस एकदम थंड झालेला आहे. आता आपण चाकूच्या साहाय्याने त्याच्या कडा मोकळ्या करून घेऊया आणि त्याला काढून घेऊया. तर हे बघा, आपला केक एकदम परफेक्ट रेडी झालेला आहे, एकदम स्पॉन्जी आणि लुसलुशीत झालेला आहे आणि त्याचं स्ट्रक्चर पण एकदम छान आलेलं आहे. तर आता आपण त्याचे 3 लेअर करून घेऊया. तर लेअर करण्यासाठी मी इथे सुरीचा यूज केलेला आहे, तुम्ही धाग्याचा पण यूज करू शकता. तर लेअर कापताना आपल्याला आधी सर्वीकडून थोडं कट करायचं आहे, नंतर मग पूर्ण लेअर कट करून घ्यायची आणि वरचा हा टॉप भाग मी काढलेला आहे. आणि अशाच प्रकारे आपण दुसरी लेअर पण करून घेऊया. साईडने पहिले सर्व थोडा कट करायचा आहे, नंतर आणि पूर्ण कट करून घ्यायचं आहे. तर अशा आपल्या 3 लेअर एकदम परफेक्ट रेडी आहेत. तर टर्न टेबलला मी थोडं क्रीम लावून घेतलेलं आहे आणि हा केक मला स्ट्रॉबेरी फ्लेवरचा करायचा होता. तर मी वाटीमध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे, त्यात 1 टेबलस्पून स्ट्रॉबेरी क्रश ऍड केलेला आहे. आता आपण एक लेअर ठेवून घेऊया आणि त्याला सोप करून घेऊया. तर ब्रशने आपल्याला व्यवस्थित सर्व साईडने सोप करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण याच्यावर क्रीमची लेअर देऊया. क्रीम व्यवस्थित पॅलेट नाईफच्या सहाय्याने आपल्याला सर्वीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारचे साईडने एक्स्ट्रा क्रीम आहे ते पण आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला यावर स्ट्रॉबेरी फ्लेवरचा क्रश टाकून घ्यायचा आहे आणि तो पण पॅलेट नाईफच्या सहाय्याने व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. नंतर सर्वात वरची लेअर जी आहे ती आपल्याला उलट्या साईडने ठेवायची आहे, जेणेकरून आपल्या केकला डोम शेप येणार नाही. आणि नंतर आपल्याला सोप करून घ्यायचं आहे. त्या लेअरला पण सर्व साईडने व्यवस्थित सोप करायचं आहे आणि नंतर आपण पुन्हा एक क्रीमची लेअर देऊया आणि क्रीमची लेअर आपल्याला व्यवस्थित सर्व साईडने पसरवून घ्यायची आणि साईडने जे पण एक्स्ट्रा क्रीम आलेलं आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. नंतर पुन्हा आपल्याला क्रीमची जी लेअर टाकलेली आहे त्यावर क्रशची एक लेअर द्यायची आहे. तर मी इथे स्ट्रॉबेरी क्रश टाकून घेतलेला आहे आणि पॅलेट नाईफने ते आपल्याला सर्वीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला सर्वात जी खालची लेअर आहे ती वरच्या साईडने ठेवून त्याचा बटर पेपर रिमूव्ह करून टाकायचा आहे आणि नंतर सर्व साईडने थोडं क्रीम लावून घ्यायचं आहे आपल्याला
आणि क्रीम लावून आपल्याला केकला क्रम कोट करून घ्यायचा आहे. म्हणजे साईडने पण थोडं थोडं क्रीम लावायचं आहे आणि वरच्या साईडने पण क्रीम लावून आपल्याला केकला क्रम कोट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण केकला क्रम कोट करून घ्यायचं आहे. आणि आता आपण केकला बेसवर काढून घेऊया. तर बेसवर काढण्यासाठी आपल्याला पॅलेट नाईफच्या सहाय्याने केकला ओढून घ्यायचं आहे आणि बेस टर्न टेबलच्या खालच्या साईडने घेऊन त्याला अशा प्रकारे बेसवर काढून घ्या. तर आता बघूया की आपल्याला स्क्वेअर शेपला कशी फिनिशिंग द्यायची आहे. तर आपल्याला पायपिंग बॅग मध्येच क्रीम भरून घ्यायचं आहे. जर आता आपण पॅलेट नाईफने फिनिशिंग देण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला खूप वेळ लागू शकतो आणि परफेक्ट फिनिशिंग पण येत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला त्याचे कॉर्नर कव्हर करून घ्यायचे आणि सर्व साईडने केकला क्रीम लावून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही जर स्क्वेअर शेपला फिनिशिंग देण्याचा प्रयत्न केला तर तुमची फिनिशिंग एकदम छान येईल आणि कॉर्नर वगैरे शार्प दिसतील. आणि वरच्या साईडने आपल्याला पॅलेट नाईफने व्यवस्थित फिनिशिंग द्यायची आहे आणि जे साईडने आहे त्याला आपल्याला क्रॅपरने फिनिशिंग द्यायची. तर क्रॅपरने फिनिशिंग देताना आपल्याला अशा प्रकारे द्यायची आहे. आपला जेव्हा राऊंड केक असते तेव्हा आपण डायरेक्ट टर्न टेबलला गोल गोल फिरवतो, पण आपल्याला स्क्वेअरमध्ये तसं फिरवता येत नाही. म्हणून आपल्याला अशी व्यवस्थित फिनिशिंग द्यायची आणि जिथे क्रीम आपल्याला वाटलंय थोडं कमी आहे लावायचं आहे तिथे आपण लावून घ्यायचं आहे आणि वरचे जे एक्स्ट्रा क्रीम आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर आपल्याला स्क्वेअर शेपला शक्यतो अशाच प्रकारे फिनिशिंग देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हे बघा, जे पण एक्स्ट्रा क्रीम आहे ते आपण काढून घ्यायचं आहे आणि आता आपल्या एजेस जे आहे साईडचे ते आपल्याला शार्प करायचे आहेत. तर ते क्रॅपरनेच आपल्याला शार्प करायचे आहेत आणि एक्स्ट्रा जे वरचं क्रीम आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर आता बघा आपला केक व्यवस्थित स्क्वेअर शेपमध्ये दिसत आहे. तर आता मी एकदा याला लाइनिंगचं क्रॅपर फिरवून घेत आहे आणि जे पण एक्स्ट्रा क्रीम आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि वरच्या साईडने आपल्याला पॅलेट नाईफने पण क्लीन करायचं आहे. आणि मला हा केक थोडा पिंकिश शेडमध्ये हवा होता, तर मी पिंक कलर थोडा ऍड केलेला होता, एकदम लाईट पिंक, आणि त्याने असं वरच्या साईडने पॅटर्न केले. आणि आता मला आपल्या केकला ड्रिपिंग करून घ्यायचे आहे. त्याच्यासाठी मी न्यूट्रल जेलचा यूज केलेला आहे आणि 1 चम्मच मी न्यूट्रल जेल घेतलेला आहे आणि त्याच्यात अर्धा चम्मच पाणी ऍड केलेलं आहे नॉर्मल, आणि त्यात 1 ड्रॉप पिंक कलर मिक्स करून घेत आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ड्रिपिंग काढण्यासाठी आपल्याला हे सर्व सारण पायपिंग बॅगमध्ये भरून घ्यायचं आहे आणि केकला सर्व साईडने व्यवस्थित ड्रिपिंग करून घ्यायचं आहे. तर आता आपण ड्रिपिंग काढून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही न्यूट्रल जेलमध्ये कोणताही कलर मिक्स करून केकला डेकोरेट करू शकता आणि ह्या ड्रिपिंगने केक आपला एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते. अशा प्रकारे आपल्याला सर्व साईडनी ड्रिपिंग काढून घ्यायचे आहे. आणि न्यूट्रल जेलमध्ये आपल्याला जास्त पाणी यूज करायचं नाहीये, नाहीतर ते जास्त पातळ होऊन आपल्या ड्रिपिंग एकदम खाली येतील. तर ह्या अशा थोड्या अर्धवट ड्रिपिंग राहिल्या की एकदम सुंदर दिसतात. तर आता आपण फ्लावर्स काढून घेऊया, डेकोरेट करून घेऊया केकला. तर त्यासाठी मी नोझल घेतलेला आहे आणि पिंक कलरचंच क्रीम वापरलेलं आहे आणि सर्व साईडला पहिले कॉर्नरमध्ये मी फ्लावर्स काढून घेतलेले आहे, जेणेकरून आपले सर्व फ्लावर्स एकसारखे येतील. आणि त्या फ्लावरच्या मध्ये पण मी अशी डिझाईन करून घेत आहे. आणि एका दुसऱ्या पायपिंग बॅगमध्ये व्हाईट क्रीम भरून घेतलेला आहे आणि नोझलच्या सहाय्याने मी इथे दुसरी डिझाईन करून घेत आहे. व्हाईट आणि पिंकचं कॉम्बिनेशन असं छान दिसत आहे. तर आता आपण जे आपली केकची बॉर्डर आहे त्याला पण बॉर्डर करून घेऊया. तर जे नोझल मी फ्लावर्ससाठी वापरलेलं होतं मी त्याच नोझलने इथे बॉर्डर करून घेत आहे केकला. तर अशा प्रकारे आपण सर्व साईडने बॉर्डर काढून घेतलेली आहे आणि आता माझ्याकडे व्हाईट स्प्रिंकल्स आहे, त्याने मी डेकोरेट करून घेत आहे. तर अशा प्रकारे सर्व फ्लावर्सला वगैरे डिझाईनला मी डेकोरेट करून घेतलेलं आहे आणि मध्ये पण मी थोडे व्हाईट स्प्रिंकल्सच टाकलेले आहे आणि नंतर माझ्याकडे हार्ट शेपचे स्प्रिंकल्स आहेत ते पण मी टाकून घेतलेले आहे. आणि तुम्ही पण स्क्वेअर केकला अशा प्रकारे फिनिशिंग देण्याचा जर प्रयत्न केला तर तुमचा स्क्वेअर शेक एकदम परफेक्ट शार्प दिसेल. ही केकची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. अशाच नवनवीन डिझाईनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आता आपण इथे केकचं वजन सुद्धा करून बघणार आहे. होम बेकर्सचे केक हे कधीही वजनापेक्षा जास्तच असतात. चला तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.